मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. ओम असतो मा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. आज आपण बसूनच सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. हातांचे तळवे गुडघ्यांवरती. श्वास सोडत सावकाश मानेला समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5. अंगठे आत घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात कोपऱ्यातून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1 2
3 4 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडायचा आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचा श्वास आत घ्या, श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हात खाली घ्या. हे झालं हातासाठी, खांद्यासाठी. आता कमरेसाठी हातांचे तळवे गुडघ्यांवरती. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचं आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. श्वास आत घेत वर या. यानंतर आता कमरेतून गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास सोडत समोर, श्वास आत घेत पाठीमागे येऊन श्वास सोडत समोर जायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. यानंतर उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती टेकवायचा आहे. श्वास आत घेत हात वर घ्यायचा आहे. श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत हात खाली. श्वास आत घेत उजवा हात वर, श्वास सोडत डावीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत खाली. आता हीच क्रिया थोडं फास्ट करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर श्वास सोडत उजवीकडून पाठीमागं वळायचा आहे. उजवा हात पाठीमागं, डावा हात गुडघ्यावर. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत उजवा हात डाव्या गुडघ्यावर, डावा हात पाठीमागं, नजर पाठीमागं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. यानंतर दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात पाठीमागं. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3
4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकवा, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर दोन्ही पायांचे पाऊल गोल फिरून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता श्वास सोडत पायाचे पाऊल समोर वाकवायचे आहे. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5. आता पायाच्या बोटांना समोर वाकवायचं आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. आता अंगठे बाहेर, टाचा आतल्या दिशेला, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. आता सावकाशपणे उठून उभं राहायचं आहे. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. सावकाशपणे उजवीकडे वळायचं आहे. श्वास सोडत दोन्ही हात पायांना टच करायचे आहेत. श्वास आत घेत वर या, श्वास सोडत डावीकडे वाकायचा आहे. हात पायांना टच करायचे आहेत. श्वास आत घेत वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत खाली. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. हात एकमेकांना टच करायचे आहेत. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. हात एकमेकांना टच करायचे आहेत. श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या,
मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर ताडासन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या, हाताची बोट एकमेकात गुंतवा, तळवे समोर. श्वास आत घेत हात वर, टाचावर. सामान्य श्वसन चालू. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. श्वास सोडत टाचा खाली, हात खाली. आणखीन एक वेळेस करायचा आहे. हाताची बोट एकमेकात गुंतवा, तळवे समोर. श्वास आत घेत हात वर, टाचावर. सामान्य श्वसन चालू. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. श्वास सोडत टाचा खाली, हात खाली. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर हाताची बोट एकमेकात गुंतून तळवे डोक्याच्या पाठीमाग ठेवायचे आहेत. श्वास सोडत डाव्या पायाचा गुडघा वर उचलायचा आहे. उजव्या कोपऱ्याला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत पाय खाली. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डावा हाताचं कोपर गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, मांड्यावरील, दंडावरील आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं, भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11.
श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. ओम ह्रैं भाणवे नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम रहा पूष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचे नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रैं सवित्रे नमः. ओम ह्रौं अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात. बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 7 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 8 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 9 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10
11, 12. 10 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 11 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 सूर्य नमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायचे आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जे आपण आसने केली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण निर्माण झालेला आहे, जो थकवा निर्माण झालेला आहे, तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटावरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या
तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटावरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर एक पाद नाक स्पर्शासन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. उजव्या पायाला हातांनी पकडायचा आहे. ज्यांना मानदुखीची समस्या आहे त्यांनी मान वर उचलू नये. फक्त पाय छातीच्या जवळ घेऊन येण्याचा प्रयत्न करा. बाकीच्यांनी अंगठा नाकाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास आत घेत खाली, पाय सरळ. आता डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डाव्या पायाचा अंगठा नाकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास आत घेत खाली, पाय सरळ. आता हीच क्रिया थोडं फास्ट करायची आहे. 1
2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये ठेवायचे आहेत. श्वास सोडत डावा हात उजव्या साईडला टेकवायचा आहे. श्वास आत घेत हात सरळ, श्वास सोडत उजवा हात डाव्या साईडला टेकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. श्वास आत घेत डावा पाय वर उचला. हातांनी डाव्या पायाला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास आत घेत हात खाली, पाय खाली. श्वास सोडत हात वर, हातांनी पायाला टच करण्याचा प्रयत्न. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता डावा पाय गुडघ्यात वाकवा. श्वास आत घेत उजवा पाय वर, हातांनी पायाला टच. पाय खाली घ्यायचा आहे. पुन्हा पाय वर, हातांनी पायाला टच. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. दोन्ही पाय सरळ करा. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, कमरेवरील, मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. ज्यांना व्हेरिकोस वेन्सची समस्या आहे त्यांच्यासाठी हे तिन्ही आसनं लाभदायक आहेत. तसेच या आसनांमुळे मांड्यांचे आणि गुडघ्यांचे जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते, गुडघेदुखी कमी होते. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर.
यानंतर डाव्या हाताचा तळवा जमिनीवरती टेकवायचा आहे. उजवा हात सरळ करायचा आहे. श्वासात घेत हात वर उचलायचा आहे. श्वास सोडत खाली. श्वास आत घेत उजवा हात वर. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. आता उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती, डावा हात सरळ. श्वास आत घेत हात वर. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. आता दोन्ही हातांचे तळवे जमिनीवरती टेकवा. यानंतर उजव्या हाताचा तळवा डोक्यावरती ठेवायचा आहे. श्वास आत घेत वर. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. उजव्या हाताचा तळवा जमिनीवर, डाव्या हाताचा तळवा डोक्यावर. श्वास आत घेत डावा कोपर वर. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हातांचे तळवे जमिनीवरती टेकवायचे आहेत. दोन्ही हात कोपरांमध्ये वाकलेले असतील. श्वास आत घेत हातांचे तळवे आणि छातीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. श्वास सोडत खाली. श्वास आत घेत वर. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटासंबंधी विकार दूर होतात. बेली फॅट कमी होतं. ऍसिडिटी, बद्धकोष्ठता दूर होते. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडवायचे आहेत. मान पाठ सरळ. सावकाशपणे समोर वाका. दोन्ही हातांचे कोपर आणि तळवे जमिनीवरती टेकवायचे आहेत. आता या स्थितीमध्ये तिथली आसन करायचं आहे. दोन्ही गुडघ्यांना हलवायचं आहे. सामान्य श्वसन चालू. आता सावकाशपणे हात समोर घ्या. कपाळ जमिनीच्या जास्तीत जास्त जवळ घेऊन येण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. आता दोन्ही पायांचे पाऊल पकडायचे आहेत.
श्वास सोडत समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत वर, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत वर या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत वर या. आता तिथली आसन करायचं आहे. दोन्ही गुडघ्यांना हलवायचं आहे. पाय सरळ करा. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. उजव्या पायाला दोन्ही हातांनी पकडायचा आहे आणि उजवा पाय हलवायचा आहे. सामान्य श्वसन चालू. आता उजवा पाय सरळ करा. डावा पाय गुडघ्यात वाकवा. डाव्या पायाला दोन्ही हातांनी पकडायचा आहे. डावा पाय हलवायचा आहे. पाय सरळ करा. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. गुडघा आणि घोटा जमिनीवरती. श्वास आत घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत समोर वाकायचा आहे. डोकं गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत हात खाली. आता उजवा पाय सरळ करा. डावा पाय गुडघ्यात वाकवा. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या, मान पाठ सरळ. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत समोर वाकायचा आहे. डोकं गुडघ्याच्या जास्तीत जास्त जवळ घेऊन येण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर सुखासनामध्ये बसायचं आहे. आता जी आपण आसने केली, या सर्व आसनांमुळे पीसीओडी, पीसीओएस आणि इरेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. आता आपल्याला प्राणायाम करायचे आहेत. हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास
आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता याचाच आणखीन एक प्रकार, श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते, श्वसनासंबंधी विकार दूर होतात. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर, एका सेकंदाला एक धक्का असं 20 वेळेस करायचा आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळेस झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते, पोटा संबंधी विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढा श्वास उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्यासंबंधी विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवळ्याच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये 1 बोटाचं अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या,
श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. अच्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. उच्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि मच्या उच्चारामुळे डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे सन्तु निरामयः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावं. मा कश्चित् दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.